मंगळवेढ्यातील पाटखळमधील दीर आणि वहिनीच्या थरारक आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनेचा पोलीस तपासात मोठा खुलासा झालाय। दीर आणि भाऊजाईने मिळून केलेल्या खुनातील ती महिला कोण होती, सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय काय मिळालं, त्या महिलेचा मृतदेह पडक्या घरात का आणि किती दिवस ठेवला होता, निशांतने 2000चं डिझेल आणि नवीन गॅसची खरेदी का केली, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रणया आणि तुम्ही पाहताय HPN मराठी न्यूज। ही घटना एखाद्या गुन्हेगारी मालिकेतील कथेलाही मागे टाकेल इतकी गुंतागुंतीची आणि हृदयद्रावक आहे। एक विवाहित महिला, तिचे अनैतिक संबंध आणि त्यातून घडलेला एका निष्पाप मतिमंद महिलेचा अमानुष खून, या सर्वच पैलूंनी हे प्रकरण अधिकच गंभीर आणि विचार करायला लावणारं बनवलंय। मंगळवेढ्यातील पाटखळ गावात काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली। गावातील एका घरासमोर कडब्याच्या गंजीत एका जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला। हा मृतदेह इतका विद्रूप झाला होता की त्याची ओळख पटवणंही कठीण होतं। सुरुवातीला गावातील लोकांना आणि अगदी पोलिसांनाही वाटलं की घरातील विवाहित सून किरण हिनंच काहीतरी कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केली असावी। गावात हळहळ व्यक्त होत होती, पण मंगळवेढा पोलिसांनी त्यांच्या अनुभवी नजरेने आणि अचूक तपास कौशल्यानं जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा सत्य समोर येऊ लागलं। हे ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली। हे प्रकरण आत्महत्या नसून एका नियोजित खुनाचा कट होता हे स्पष्ट झालं। या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत निशांत सावत आणि किरण सावत। निशांत आणि किरण यांचे गेल्या काही काळापासून अनैतिक प्रेमसंबंध होते। हे संबंध किरणच्या कुटुंबियांपासून आणि समाजापासून लपवण्यासाठी त्यांनी एक अत्यंत क्रूर आणि अमानुष योजना आखली। ही योजना म्हणजे किरणनं आत्महत्या केल्याचा बनाव करायचा आणि प्रत्यक्षात कुणातरी अनोळखी निष्पाप महिलेचा खून करून तिचा मृतदेह जाळून टाकायचा, जेणेकरून तो मृतदेह किरणचाच आहे असा आभास निर्माण होईल। विचार करा, आपले प्रेमसंबंध लपवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला जाऊन कुणी दुसऱ्याचा जीव कसा घेऊ शकतो। या घृणास्पद योजनेनुसार निशांतनं 11 जुलै रोजी पंढरपूर येथील एका गर्दीच्या ठिकाणाहून एका मतिमंद महिलेला आपल्या दुचाकीवर बसवून आणलं। ती महिला कुणालाही माहिती नसलेली, एकटी आणि परिस्थितीचा अंदाज घेण्यास असमर्थ होती। हेच निशांतनं हेरलं। त्यानं तिला एका पडक्या निर्मनुष्य घरात नेलं। तिथं त्यानं तिचा गळा दाबून खून केला। त्या निष्पाप महिलेच्या वेदना आणि किंकाळ्या ऐकायला तिथं कुणीच नव्हतं। मृतदेह 2 दिवस त्याच पडक्या घरात होता। इतक्या थंडपणे लपवून ठेवला होता जणू काही घडलेलंच नाही। त्यानंतर त्यानं तो मृतदेह एका चादरीत गुंडाळला आणि मध्यरात्रीच्या वेळी गावातील कुणी पाहणार नाही याची खात्री करून घराजवळच्या कडब्याच्या गंजीत टाकून त्यावर डिझेल ओतून पेटवून दिला। या संपूर्ण कटाचा उद्देश हा होता की जळालेला मृतदेह किरणचाच आहे असं दाखवून किरण जिवंत असून तिचे अनैतिक संबंध निर्धास्तपणे सुरू ठेवता यावेत। या घटनेनं मानवतेवरचा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। सुरुवातीला जरी पोलिसांनी आत्महत्येचा संशय घेतला असला तरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पथकाने सखोल आणि वैज्ञानिक पद्धतीनं तपास सुरू केला। त्यांना काहीतरी गडबड असल्याचं लगेच जाणवलं। पोलिसांनी सर्वात आधी किरण आणि निशांत यांच्या मोबाईलवरील कॉल रेकॉर्ड्स आणि लोकेशन ट्रॅकिंग तपासले। या तपासातून त्यांचे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले प्रेमसंबंध आणि त्यांच्यातील सातत्याने होणारे संवाद स्पष्ट झाले। तसंच मृतदेह सापडण्यापूर्वी आणि नंतर त्यांची हालचाल आणि संपर्क संशयास्पद वाटला। पोलिसांच्या हाती निशांतचे 11 जुलै रोजीचे सीसीटीव्ही फुटेज लागले। या फुटेजमध्ये तो दुचाकीवरून पंढरपूरहून एका महिलेला घेऊन येताना स्पष्ट दिसत होता। ही महिला तीच होती जिचा नंतर खून करण्यात आला। हे फुटेज या प्रकरणाला निर्णायक कलाटणी देणारे ठरले। पोलिसांनी निशांतच्या खर्चाची चौकशी केली तेव्हा त्यांना धक्कादायक माहिती मिळाली। त्याने मृतदेह जाळण्यासाठी 2000 रुपये देऊन डिझेल विकत घेतल्याचं समोर आलं। तसंच त्यानं मंगळवेढ्यातून नवीन गॅस सिलेंडर आणि शेगडीही विकत घेतली होती। या वस्तूंचा उपयोग मृतदेह पूर्णपणे जाळून पुरावा नष्ट करण्यासाठी केला होता अशी माहिती समोर आली आहे। हे सर्व पुरावे एका नियोजित कटाकडेच निर्देश करत होते। जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसाठी एक मोठं आणि आव्हानात्मक काम होतं।
मृतदेह पूर्णपणे जळाल्यामुळे कोणताही पुरावा शिल्लक नव्हता. पण पोलिसांनी हार मानली नाही. त्यांनी गावागावात जाऊन पंढरपूर परिसरातील हरवलेल्या व्यक्तींची माहिती गोळा केली. जळालेल्या महिलेचा फोटो उपलब्ध नव्हता, पण तिच्या काही शारीरिक खुणा किंवा कपड्यांवरून माहिती मिळू शकते का याचा शोध घेतला. अखेर अथक प्रयत्नांनंतर त्या महिलेची ओळख पटली. ती पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्या महिलेच्या कुटुंबियांचा शोध घेतला असून त्यांच्यासाठी ही बातमी आभाळ कोसळण्यासारखीच होती. आपली निष्पाप मुलगी, जी स्वतःची काळजी घेऊ शकत नव्हती, तिचा अशा प्रकारे अमानुष खून झाला हे ऐकून त्यांना देखील मोठा धक्का बसला. या घटनेनं गोपाळपूर गावातही शोकाकुळ वातावरण आहे. पोलिसांकडून आता त्या महिलेच्या DNA नमुन्यांची तपासणी करून ओळख अधिकृतपणे निश्चित केली जाईल. या घटनेमुळे पाटखळ गावात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. अनैतिक संबंधातून इतक्या मोठ्या गुन्हेगारीचं पाऊल उचललं जाऊ शकतं यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीये. प्रेमसंबंधातील कटुता किंवा भीती माणसाला इतकं क्रूर बनवू शकते का, हा प्रश्न आता विचारला जातोय. मंगळवेढा पोलिसांनी मात्र या प्रकरणात अत्यंत कौतुकास्पद कामगिरी बजावलेली आहे. सुरुवातीला एका साध्या आत्महत्या वाटणाऱ्या प्रकरणाला त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून खुनाच्या कटामध्ये रूपांतरित केलं आणि आरोपींना गजाआड केलं. या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी आता सर्वसामान्यांकडून होतीये. पुढील तपासात या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होतील का, आरोपींना कधी आणि कशी शिक्षा होईल, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत्या काळात मिळतील. या घटनेतून समाजानं धडा घ्यायला हवा आणि अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा आहे.